त्याच्या बॅट मधून आल्या होत्या पाठलाग करत असताना आणि तोच मयूर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्याच्यासोबत तात्या. बॉलिंग मार्क वरती मालवणचा सिंगम अर्थात नितीन कदम. पहिला चेंडू सामना करतील मयूर कदम. वा. मी विनंती करतो माननीय नितीनजी काळे दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय, कारण की हा प्लेअर ऑफ द डीजे थांबायचा आहे. डीजे प्लीज. मनाचा तोच मोठीपणा प्रथमेशने या ठिकाणी दाखवला आणि प्लेअर ऑफ द मॅच त्यांनी महादेव शेरेकर यांना बहाल केला. टी शर्ट माननीय प्राध्यापक एम एस जगताप साहेब, चेअरमन गौरी शंकर एज्युकेशन सोसायटी सातारा, आणि त्याचबरोबर ट्रॉफी श्री प्रितेश गुंजाळकर. फूड पॅकेट देखील दिलं जात आहे श्री बजरंग केसरे एस के फूड्स आणि कॅप त्रिमूर्ती स्पोर्ट्स भाईगडे बंधू. त्यानंतर तुम्हाला मी या चालू असणाऱ्या मॅच मध्ये घेऊन जातो. चांगली बॅटिंग, पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर चौकार. चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथे पाहायला मिळते. 2 चेंडू 2 फटके. इथे मात्र क्षेत्रक तैनात. पाहूया काय कॉल असणार आहे. इथे मात्र विकेटचं पतन होताना जो बॅटर लयात होता मयूर, ज्याने मागच्या 2 चेंडूमध्ये मोठे 2 टोले लावले होते, त्याला पॅव्हेलियन मध्ये परत जावं लागतंय. पंच यावेळी नक्की नो बॉल. पंचांनी नो नो दिलेला आहे, नक्कीच नोट करा. अकरा धावा, एका विकेटचं पतन झालेलं आहे. पाहूया तिसरा चेंडू नितीन याचा सामना करेल विनोद. यावेळी मात्र टप्पा चुकलेला आहे, हाताचा पंखा झालेला आहे, म्हणजे अतिरिक्त 1 धाव आता इथे भेटणार आहे वाईटच्या स्वरूपामध्ये. आणि फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार आहे, धोक्याची घंटा वाजणार आहे. विनोद याला अजूनही फ्री हिटचा चान्स. नितीन याचा चेंडू, टोला चेंडू, यावेळी मोठा फटका जातोय सीमे पार, येतोय दणदणीत षटकार. डीजे अद्वैत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या जाते 18 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 18 धावा. विनोद याच्याकडून चांगल्या पद्धतीचं फलंदाजी. नितीन याचा चौथा चेंडू, यावेळी दोघांमध्ये गुड कॉलिंग आणि अंपायर कडनं पुन्हा एकदा वाईड मार्क आलेला आहे, म्हणजेच वाईड +1, अर्थात या 2 धावा आता वाढणार आहेत. विनंती असेल राहुल दादा पेंढारकर साहेब यांची, जर कोणी गाडीची चावी असेल ज्याच्याकडे त्याने आणून द्यायचे. सौरभ माने प्लीज दादांच्या गाडीची चावी आणून इथे समालोचन कक्षामध्ये द्यायचे.
आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 21. यावेळी बघा काय नजाकत भरा शॉट, एक चांगल्या पद्धतीचा प्लेसमेंट शॉट, 2 धावा काढलेल्या आहेत आणि चेंडू जातोय सीमारेखे पार, येतोय दणदणीत चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. यावेळी मात्र यावेळी पंच यावेळी पुन्हा एकदा पंच नो आहे का? नो +4 म्हणजेच अर्थात आता फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. नितीन कदमाचा पुढचा चेंडू फ्री हिटचा बोल्ड झालाय, पण यावेळी मात्र सेफ झोन वरती आहे विनोद, कारण फ्री हिटचा चेंडू होता. चांगला चेंडू आणि तितका चांगला सन्मान विनोदकडून मिळाला नितीन याच्या शेवटच्या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या शेवटी धावसंख्या जाते ते 26 या आकड्यावरती. चांगलंच जय 11च्या साईडने पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं षटक मिळालंय, चांगल्या पद्धतीचा स्कोर मयूर आणि चांगल्या पद्धतीची ओपनिंग करून दिले संघाला, आणि तोच मोमेंटम पुढे विनोदने कॅरी केलाय. सूर्या द बॉस, पाहूया आता सूर्याकडे स्ट्राईक आलाय. हसरा चेहरा वार गहरा अशी ज्याची ओळख आहे तो अजित बॉलिंग स्ट्राईक वरती. पाहतोय गोलंदाजीसाठी समोर असेल सुरेश भाईगिडे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. चला अजितचा पहिला बॉल. सुरेश पहिलाच बॉल यावेळेस पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेतोय आणि एक धाव प्राप्त केली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळालेली ही धाव. सुरुवात अजितची चांगली झालेली आहे. सूर्याचं कनेक्शन तितकंसं काही व्यवस्थित नाही, मात्र विनोदने या आधीच्या ओव्हरमध्ये चांगलं कनेक्शन दाखवलं होतं. ते सातत्य आता पुढच्या चेंडूवरती दिसणार का? अजितचा पुढचा चेंडू यावेळी मात्र हाताचा पंखा झालेला आहे, अर्थात वाईड बॉलचा कॉल आले म्हणजे एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावा नक्कीच या संघाला पुढच्या इनिंग मध्ये महाग पडणार जेव्हा ते चेस करणार. अजितचा पुढचा चेंडू सामना करेल विनोद. पुन्हा एकदा भरभर भरभर पंख्याची हवा, वाईड बॉल म्हणजेच अजून एक एकत्र अतिरिक्त रन, आणि धाव संख्या जाते ती 29 अर्थात 29 या आकड्यावरती. अजित याचा एकच बॉल झालाय. यावेळी मात्र बॅटची कडा लागली आहे आणि एक धाव घेण्यामध्ये ते यश मिळालंय. धाव संख्या जाते ती 30 या आकड्यावरती. अजित याचा पुढचा चेंडू सामना करेल सूर्या. प्लेयर तिथे तैनात. यावेळी पुन्हा एकदा पंख्याची हवा, आधीच थंडी, त्यात वाईटच्या या देखील ओव्हर मध्ये 3 अतिरिक्त धावा अजित याच्या माध्यमातून आलेल्या आहेत. धाव संख्या जाते ती 32 या आकड्यावरती. आणि आतापर्यंत 3च चेंडू झाले आहेत या षटकाचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंख्याची गरारा हवा आलेली आहे. वातावरण आधीच थंड आहे, त्यात वाईट अतिरिक्त बॉल. या षटकातला हा 4था वाईट बॉल आणि आता धाव संख्या जाते ती 3 33. अजितचा पुढचा बॉल. यावेळी मात्र एक चांगला टप्पा
अजित त्याच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न. विनोदला काहीसा न कळायला तो चेंडू. विनोद आणि सूर्यामध्ये काहीतरी कुजबूज होईल. तर या षटकाचे 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. ज्यांच्या माध्यमातून कूलर दिला गेला तेच माननीय शेखर असळकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मी असळकर साहेब यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. प्लीज सर अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 33. विनोद कनेक्शनच्या शोधामध्ये. यावेळी मात्र चेंडूनी उसळी घेतलेली आहे. हाताचा पंखा, पुन्हा ते चित्र, पुन्हा एक अतिरिक्त धावसंख्या. आता मात्र धावसंख्या जाते ती 34 या आकड्यावरती. पुढचा चेंडू अजित याचा. फुल टॉस चेंडू. यावेळी मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं एका धावेवरती संतुष्टी मानावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते 35. स्ट्राइक एंड वरती आता सूर्या सामना करेल अजित. यावेळी चांगलासा चेंडू. यावेळी मात्र डॉट बॉल काढण्यामध्ये यश आलेलं आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती 35. चेहरा हसरा वार गहरा. अजित याने जरी 4 वाईट बॉल टाकले असतील तरी या दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 8च धावा आलेल्या आहेत. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती नितीन यांच्याकडून, त्यानंतर रनांना काहीसा अंकुश लागलेला. पाहूया तिसरं षटक. सुशांत याच्या माध्यमातून पहिला चेंडू. टोला चेंडू जातोय सीमारेखा पार. येतोय दणदणीत षटकार. डीजे अद्वैत. विनोद यांनी टोलावून काढलेल्या पहिल्या चेंडूवरती घणाघात प्रहार केलेला आहे. दुसरा चेंडू. यावेळी मात्र चांगला चेंडू आणि ही चोरटी रन काढण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. 22च्या स्वरूपामध्ये अजून एका धावेची वाढ आणि धावसंख्या जाते ती 42. 4/2 42 42 अर्थात. सुशांत याचा तिसरा चेंडू. यावेळी मात्र अतिरिक्त हाईटचा पूर्णपणे वापर घेत सूर्याचं कनेक्शन जमलेलं आहे आणि जातोय चेंडू सीमा रेषेच्या पार. येतोय चौकार. हाईटची एक वॉर्निंग दिलेली आहे पंचांनी नक्कीच सुशांत याला. स्कोर बोर्ड झालेला आहे 4/6 46. सुशांत याचा पुढचा चेंडू. उलटॉस चेंडू. यावेळी मात्र टोलावेला. तिथे फिल्डर तैनात. 1 बाउन्स 2 बाउन्स. बाउन्सिंग पिच वरती इथे मात्र कॉलिंग काय असणार आहे. आता मात्र गफलत झालेली आहे. कॉलिंग फसलेलं आहे. सगळं काही चांगलं चालत असताना सेफ आहे. सेफ आहे. बाउंड्री नाही आहे. यावेळी मात्र डगआउट मध्ये परतावा लागणार आहे विनोद, जो सेट बॅटर होता. कॉलिंग मित्रांनो किती महत्वाचं आहे. एका रनाच्या मोहामध्ये जो बॅटर सेट होता त्याच्या विकेटचं पतन म्हणजे हे एक चांगलं दृश्य नाही म्हणता येणार. सुशांत यांना फायनली यश लाभलेलं आहे. पण यावेळी विकेट मात्र फलंदाजाने मिळून दिली आहे त्याच्या कॉल वरती.
बालदनचा बकासूर नवीन उपमा दिली जाते वैभव. संघाची वैभव मैदानाच्या आतमध्ये. या पूर्ण सिरीज मध्ये दबदबा आहे वैभवचा. मालदनचा बकासूर. पाहुयात बकासूर वर्सेस सुशांत, काय सामना रंगणार आहे. सुशांत याचा टप्प्यात केला खेळ. इथे मात्र क्षेत्ररक्षकांना गफलत. आता मात्र कॉलिंग होते की नाही व्यवस्थित याकडे लक्ष. चांगला असा एक चान्स होता, हाफ चान्स होता. तो चान्स जर तुम्हाला बदलायचा होता विकेट मध्ये तर सामन्यामध्ये आपलं प्रभुत्व गाजवायची संधी इथे होती. मात्र ती संधी होती बकासूरची. सुशांतचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र चांगला चेंडू, चांगला टोलावून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं एका धावेवरती संतुष्टी मानावी लागेल. स्कोर बोर्ड होतोय 52-52 तिसऱ्या षटकाच्या अखेरीस. पंचांकडून इशारा अर्थात पॉवर प्ले. बॉलिंग मार्क वरती सुनील, सामना करतील वैभव. पहिला चेंडू, काय असेल तो टप्पा. यावेळी मात्र सुरुवात वाईड म्हणजे अतिरिक्त धावेने गेली आहे सुनील यांनी. धाव संख्या पोचते 5वरती 53 या आकड्यावरती. सुनील यांचा पुढचा चेंडू, सामना करतील वैभव. यावेळी टप्प्यात कार्यक्रम करण्याचा प्रयत्न, मात्र इथे क्लिअर व्ह्यू आलेला आहे आणि षटकार हे फिल्डरने स्वतःहूनच सांगितलेला आहे. चांगलासा प्रयत्न होता पण थोडक्यात मध्ये तो हुकलेला आहे. ओमकार याचे एफर्ट्स चांगले होते पण थोडक्यामध्ये या चेंडूवरती 6 धावा येत आहेत. धाव संख्या होते 59. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये टोळला चेंडू, ट्रॅव्हल करतोय चेंडू. पाहूयात 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि सूर्या याने पुन्हा एकदा तिसऱ्या धाव्यासाठी कॉल दिलाय पण यावेळी मात्र तो सक्सेस झालेला आहे. रनिंग बिटवीन द विकेट आणि फिटनेस या गोष्टीमध्ये एक जवळचा संबंध असतो. सूर्या हा एक चांगला फिट खेळाडू आहे. आणि या खेळाडूकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा आहेत संघाच्या, प्रेक्षकांच्या. सुनील यांचा पुढचा चेंडू, सामना करेल सुरेश. आणि अपेक्षावरती सुरेश सिद्ध होताना आपण पाहतोय. चौकार येतोय, चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते, ती म्हणजे 66. 66. पुढचा चेंडू सूर्या. यावेळी रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तो असफल ठरला. पुढचा बॉल कमबॅक केला आहे गोलंदाज भाईंगडे यांनी. डासिंग डाऊन द विकेट. बॅट अँड बॉल मध्ये एवढा संपर्क नाहीये. चेंडू स्क्वेअर लेगला जाईपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धाव संख्या पोहोचते 67. अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी आहे. चांगली टोटल उभी केली आहे टीम J11 या संघाने. सुनील यांचा पुढचा चेंडू. यावेळेस गेंद तारामंडल मध्ये आणि क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि यावेळेस चुकी होणार नाहीये. मालदनचा बकासूर याचा सूर इथे थांबला आहे. एका चांगल्या कॅच प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळालंय संकेत याच्याकडून. म्हणजे तुम्ही बॉल वरती राहायचंय, तो प्रॉपर जज करायचा आहे आणि नंतर तो कॅरी देखील करायचा आहे. हे कसं करायचं याचं लाईव्ह प्रात्यक्षिक आपण
तुषार आले आहेत नवीन गोलंदाजीसाठी. नक्कीच एका चांगल्या षटकाची समाप्ती राहिली सुनील भांगडे यांची. थोडासा धावाला वेग लागला होता जय 11 या संघाचा, परंतु सुनील भांगडे सर आले आणि तो ब्रेक लावला आणि एक मोठा झटका देखील दिला. एक मोठ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. आता नवीन गोलंदाज आपण तुषार यांना पाहतोय गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मारला एकीकडे गेला, एकीकडे क्षेत्ररक्षक धावताय तर त्याच्या खाली 2 धाव कंप्लीट केली जातील. धाव संख्या पोहोचते 69 अर्थात 69 या आकड्यावरती. तुषार यांचा दुसरा चेंडू सामना करतील सुरेश. यावेळी मात्र बॅकसाइड टोलावून काढला चेंडू. फिल्डर रिव्हर्स साइडने पळताना मात्र जातोय चेंडू सीमारेखा पार, येतोय दणदणीत चौकार. धाव संख्या पोचलेली आहे 73 या आकड्यावरती 73. आता मात्र सुरेशचा बॅट आवाज देऊ लागली आहे. ज्या अपेक्षेची खेळी होती पुन्हा एकदा बॅक टू बॅक दणदणीत षटकार. याच शॉटची अपेक्षा होती, या शॉटची वाट पाहिली प्रेक्षकांनी बऱ्याच वेळापासून. सुरेशची बॅट शांत होती आणि तीच बॅट आता घणघणीत प्रहार करू लागली आहे. स्कोअरबोर्ड जातोय तो 79 अर्थात 79 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू तुषार यांचे सामना करतील सुरेश. यावेळी मात्र चांगला चेंडू तुषार यांनी आपल्या खेळीमधून दाखवून दिलेला आहे. कमबॅक कसं करायचं हे दाखवत आहेत ते. सरळ बॅटने खेळला चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसऱ्यासाठी कॉल आहे, दुसरी धाव देखील पूर्ण असेल आणि 2 धावांमध्ये संतुष्टी मानावी लागेल. आणि या 2 धावानंतर धाव संख्या जाते ती 81 या आकड्यावरती. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू. तुषार अर्थात पप्पू सामना करतील सूर्या. आणि उत्कृष्ट टोळला चेंडू यावेळी मात्र ट्रॅव्हल करतोय, जातोय दणदणीत चौकार. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती त्या पद्धतीनेच इनिंगची शेवट झालेली आहे आणि या 4 धावांनी स्कोअरबोर्ड जातोय तो 85 या आकड्यावरती. 85 धावांची खेळी केलेली आहे अर्थात लक्ष आहे 86चं. जर तुम्हाला विजय अर्पण करायचा आहे तर तुम्हाला 86 धावा कराव्या लागणार आहेत. डीजे अद्वैत.
सहर्ष स्वागत करूया. जाऊयात क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये. शहाऐंशी धावांचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंगची पेर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण पाहतोय. सनी स्पोर्ट मालदानी या संघाकडून नितीन आणि लाडू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. चला जास्त वेळ यूज करायचा नाहीये. टीम जय 11 आपल्याकडे आता वेळ खूप वाढत चाललेला आहे. यूट्यूब यांना अजून जेवायचं आहे, त्यासाठी आपल्याला स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. बरोबर 1:49 झालेत. आता स्पीडअप ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. मॅचला आता मात्र सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय विशाल गुंजाळकर आहेत. 30 चेंडूमध्ये धावा 86 बनवायच्या आहेत. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष कठीण आहे, अवघड आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याची क्षमता असेल तर तुम्ही कठीण गोष्टी सहज सोप्यारित्या प्राप्त करू शकता. अपयशाचा खडका खालचा यशाचा जरा तर तुम्हाला मिळवायचा असेल तर 30 चेंडू आणि 86 धावांचा पाठलाग करावा लागेल. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. आता काय घडेल? अडला अच्छील हजारदा, पडला अच्छील हजारदा, पराभवाच्या भयानं राती रडला अच्छील हजारदा. झालं गेलं आता विसर मुठावर अश्रूवर, पण रोख नजर लक्षावरती. पण एक प्रयत्न अजून कर. 86 धावांसाठी प्रयत्न करावा लागेल. मॅच लावते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आणि पहिलाच बॉल. कव्हर पण डोक्यावरून खेळून काढलेला. क्षेत्ररक्षक धावतोय मयूर. टुन टन चेंडू पकडला आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांनी धावपलकावरती 2 धावा ऍड केल्या जात आहेत, 2 धावा रंगवल्या जात आहेत. पुढचा बॉल. या वेळेला ताकदीचा वापर, चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण मात्र मिडऑफच्या इथे चेंडू अडवला जातोय आणि ते बिंदी गेंद येते. डॉट बॉल. चांगली लाईन, चांगला टप्पा विशाल गुंजाळकर हाताळत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. मैदानाचा केंद्रबिंदू धारण केला. इथे टप्पा फेकी करायचा आहे आणि बरोबर तिथेच फेकी करतायत. यावेळेला मुक्त प्रदेश शोधून काढलाय, पण मात्र डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन रिझन मध्ये विनोद दादा त्यांनी चेंडू रोखला आणि इथे एक सिंगल घेतलेली आहे स्ट्राइक एंड वरती. आता मात्र लाडू आपल्याला पाहायला भेटतोय. 86 धावा बनवायच्या आहेत, परंतु इथून जर तुम्हाला बनवायच्या असतील तर हात खोलावे लागतील. षटकार चौकारांचा पाऊस आता तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने ठेवावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पण एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल, परंतु खूप बाहेर जातोय. पंच वळतायत, दोन्ही हात देखील बाहेर काढतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतोय. व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईट बॉलने धावपलकावरती एक धाव ऍड केली जाते. 4 धावा. या वेळेला ताकदीचा वापर, शॉट प्रॉपर. चेंडू मात्र पंचांचा इशारा. सुना है समंदर को बुड़ा गुमान आया है, तू उधर ले चल हस्ती वहा तूफान आया है. आणि ते मैदानाच्या आतमध्ये तुफान आणण्याचं काम बॅटर लाडू करतोय. आठ धावा आलेल्या आहेत धावपलकावरती. या बॅटिंगची आवश्यकता आहे जर सनी स्पोर्ट या संघाला जिंकायचं असेल तर. लाडू आणि नितीनदा यांच्यावरती आता जबाबदारी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय चांगलं बांधून ठेवलंय क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल. यावेळेला चेंडू हवेत. इनफिल्डच्या आतमध्ये स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. कुठे बॉल, कुठे पाहतोय, कुठे लाईन लेंथ फसले आणि चेंडू मात्र धरतीला दान होतोय. इथे एक सिंगल येते. एका सिंगलने धावपलकावरती 1 धावा आहेत. 9 धावा पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावपलकावरती आतापर्यंत आहेत. शेवटचा चेंडू शेष आहे. यावेळेला सरळ बॅटने खेळलेला चेंडू स्ट्रेट रिजन मध्ये जातोय. व्ही शेप मध्ये खेळलेला फटका विनोदादा जज केल्यामुळे थोडासा फसला. एक सिंगल घेतली आणि एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड. 1 धावा झाली. 10 डबल डिजिट. 10 आकड्यावरती धावपलक आपण पाहतोय. जाऊया आता डीजे मास्टर यांच्याकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. आपलं योगदान दर्जेदार राहिलेलं आहे.
जाऊयात आपण मॅच मध्ये. अतिरिक्त वेळ यूज करायचा नाहीये. टीम जय 11 सुरेश गोलंदाजी मार्क वरती. सूर्या एका साईडला, सूर्या दुसऱ्या साईडला नितीनदा. खेळ राहिला आहे 24 चेंडूंचा. चेंडू आणि 76 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. स्क्वेअर लेग बॅकवर्ड रिजन मध्ये ठेवला आणि स्क्वेअर लेग फॉरवर्ड रिजन मध्ये देखील एक ठेवलेला आहे. मिड विकेट देखील ठेवला आहे. पहिलाच बॉल स्लोवर वन आणि बॅट स्विंग अगोदर झाले आणि चेंडू मात्र थोडासा स्लो. चेंडू मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये जातोय. शॉट थर्ड मॅन पकडला जातोय चेंडू आणि ते एक सिंगल येईल. एका सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव ऍड केली जाते. एकावर एक ठळक एक नाहीये तर एकावर एक 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 23 चेंडू आणि 75 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू राईट झाला. बॅट स्विंग मोठ्याने जरूर झाले परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूची सांगता मात्र निर्धाव होते. बिंदी गेंद डॉट बॉल. 22 चेंडूचा खेळ राहिला आणि 22 मध्ये 75 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला सरळ बॅटने खेळलेला चेंडू थोडेसे मागे सरकले क्षेत्ररक्षक आहेत. पकडला जातो चेंडू. एक सिंगल येते. एका सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आणखीन एक धाव ऍड केली जाते. आणखीन एक धाव रंगवली जाते. 12 धावा धावफलकावरती आहेत. इथे आकाराचा बॅट खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तितकाच सुंदर दुसरीचा धाव घेण्याचा प्रयत्न करतायत पण इथे लाडूने नकार दर्शवलेला आहे. लाडू स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. बरेच सर हाफ ट्रॅकर बॉल होता. खूप मागे टप्पा होता. पंत वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. या व्हाईट बॉलने धावफलकावरती आणखीन एक धाव ऍड केली जाते. एकूण धावा झालेत 14. एकावर 4 14 धावा. 20 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सातत्याने अवघड बनतंय परंतु अवघड सोपे झाले हो. नवनीत हाती आले हो. नवनीतचा वापर करावा लागणार आहे. सर्व चेंडू षटकार चौकारांचा पाऊस आता मैदानाच्या आतमध्ये पाडावा लागणार आहे. टीम सनी स्पोर्ट मालदन या संघाला पण तितकाच तरबेज संघ जय 11 सातत्यानं पायात बेडा ठोकतायत. बांधून ठेवलंय. यावेळेला फटका फसला आणि क्षेत्ररक्षक आहे. पकडला झेल. विकेटचं पतन. बॅटर बॅक टू दी डगआउट. संकेत मोरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संकेत मोरे मैदानाच्या आतमध्ये. परंतु मी सांगू इच्छितो श्रीकांत सर मॅक्सवेलची आवश्यकता आहे या ठिकाणी. सध्या मॅक्सवेलची आवश्यकता आहे. जर मॅक्सवेल जर उतरतील तर नक्कीच ही मॅच बनेल. यावेळेस अतिशय वेगाने स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पडलाय परंतु अतिशय वेगवान चेंडू हाताळला गेला आणि संकेत याला संकेत दिले आहे की तुला हात खोलून दिले जाणार नाहीत. हात खोलून दिले जाणार. टप्पा पडल्यानंतर चेंडू गोलीगत निघून गेलाय. बॉल गोज लाईक अ ट्रेसर बुलेट. गोलीगत धोका. डॉट बॉल येतोय. 18 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती विनोद माने आहेत. तात्या यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आणि समोर सिंगम. अजून देखील मॅच ऑन आहे कारण की अजून मॅक्सवेल बाकी आहे, पप्पू बाकी आहे, सुशांत बाकी आहेत. खूप चांगले खेळाडू अजून बाकी आहेत. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात केली जाते. नक्कीच डॉट बॉल येतोय.
तात्या गोलंदाजी मार्कवरती अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण समीकरण पाहिलं बरं तर बनवायचे आहेत 71 17 पहा इकडे उलट तिकडे सुलट आणि इकडे मधलं दांड उलट. बॅटर गॉन, विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. विनोद मानेची अचूक टप्प्याचा भेदक मारा स्क्रीनवरती आपण पाहतोय. राईट टाइम ओव्हर द विकेट मारा होता आणि बरोबर थोडेसे पुढे गेले होते आणि बॅटेची इनर एज लागली आणि मिडल स्टंप उडालेली आपण पाहिली. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहतोय. 16 चेंडूमध्ये 71 धावांची आवश्यकता आहे. सोळा चेंडू 71 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मालदन गावातील ज्यांनी या खेळाला उंचीवरती नेला आहे तेच सुनील भायगडे यांना आपण पाहतोय. नक्कीच दादांच्यावरती जिम्मेदारी असणार आणि जिम्मेदारी कशी पेलवायची हे दादा बखूबी जाणतात. नक्कीच त्यांच्यासमोर एक कडवं आव्हान असेल. त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षण चेंज केलं जात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक ठेवला गेला आहे. एक आपण स्क्वेअर लेग देखील पाहतोय. डीप मिड विकेट ठेवला जातोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ ठेवला जातोय. कारण की या अगोदरच्या चेंडूवरती तिरफाळचित केलं ते म्हणजे फलंदाज नितीन कदम यांना. त्यांची जागा भरून काढण्यासाठी सुनील भायंगडे सर यांना आपण पाहतोय. एक अनुभवी खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि आपला अनुभव कसा पाहायला होतोय. स्ट्राईक घेतायत पहा. येस पंच दर्शवतायत स्ट्राईक आहे आणि तिथूनच ते सुरुवात करतील. 16 मध्ये 71 बनवायचे. तिथून प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येणं गरजेचं आहे. परंतु अचूक टप्पा तितकाच कडक आहे. बेधडक लाईन आहे. अतिरिक्त उचली घेणारा बॉल फुंकर मारत निघून जातोय. डॉट बॉल येतोय. पहा स्क्रीनवरती आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रयत्न करतायत सुनील दादा. आल्या आल्या मोठे फटके मारण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग मोठ्याने राहिली आहे दादांची परंतु बॉल काय बॅट आणि बॉलला लागत नाहीये. पुन्हा एकदा डिफेन्स केला. अतिरिक्त बाउन्स पहा. अतिशय चांगला चेंडू हाताळला यावेळेस तात्या यांनी. नक्कीच भूल भुलैया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तात्यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी सातत्याने ठेवतायत. यावेळी पहा स्लोवर पण बोलवतायत, फसवतायत, दुखवतायत, चकवतायत आणि बॅटरला मात्र जागीच उभं करून ठेवतायत. भूल भुलैया गोलंदाजी मार्कवरून आपण विनोद माने यांची पाहतोय. अप्रतिम लाईन, चांगला टप्पा, अचूक टप्प्याचा भेदक मारा. पुढचा बॉल. या वेळेला चेंडू पाठवलाय हवाई सपर. ताकदीचा वापर. 1 बाउन्स मस्तक पर सरदस्तक चौकार. त्याचबरोबर सुनील भायंगडे सरांना सुवर्ण संधी बजरंग केसरी ऑनलाईन जोडले आहेत आपल्यासोबत. ते मॅच बघतायत. त्यांना सुनील भायंगडे यांची बॅटिंग एवढी आवडली आहे की त्यांनी पारितोषिक लावलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे सुनील भायंगडे सरांना. पुढचा बॉल. गोलंदाजी मार्क वरती सार्थक सुतार. ज्याच्या गोलंदाजी मध्ये आहे धार तोच हा सार्थक सुतार. 12 चेंडू आणि समीकरण खूप मोठं आहे. मोठा डोंगर आहे. चला स्पीडअप ठेवायचा आहे टीम जय 11. सार्थक सुतार आपण जास्त वेळीच करायचा नाहीये. संकेत मोरे समोर आणि पहिला चेंडू घणाघाती वार. 1 बाउन्स निघून चालला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चढवला. संकेत मोरेचा हल्ला चौकार. चांगली बॅट स्विंग होते मैदानाच्या आतमध्ये. संकेत मोरे यांची उंची आहे. उंचीचा चांगला वापर होतोय संकेत मोरे यांचा. आणि मागच्या मॅच मध्ये संकेत मोरे यांनी 9 चेंडूमध्ये 30 धावा बनवले होते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. संकेत मोरे यांच्यासाठी क्षेत्ररक्षण बांधून ठेवलेलं आहे. मिडअप नव्हता, मिडअप ठेवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पुढचा बॉल. या वेळेला आक्रमक बॅट खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटीची खालची कडा घेतले आणि यष्टी रक्षक सुरेश यांच्या जोडी चेंडू विसावला आणि चेंडूची सांगता मात्र डॉट बॉल. बिंदी गेंद. 10 चेंडू 62 धावांची आवश्यकता आहे. 10 60.
पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे काय घडतंय ते कलेक्शन करतायत आणि चेंडू मात्र जातोय, पडदा झुकला आणि ते चौकार ठोकला. चौकार चौकार येतोय, चौकारच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पोहोचलेत आणि इथे चेंडूच्या मागे होते बेधुंद माणूस, बेधुंद धावत होते, चेंडू बोलत होता या या या, चाललो 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 आणि चौकार गेला. कट बिहाइंड द एज आणि इथे मात्र संकेत परतीच्या वाटेला. भुलवला, चांगला भुलवला यावेळेला संकेत त्यांना. कोसचा बॉल होता आणि इथे मालदनचा मॅक्सवेल उतरतोय का काय आणि चर्चा आहे. यस, मॅक्सवेल एकदा जोरदार टाळ्या. मालदनचा मॅक्सवेल मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना गणेश मिस्त्री यांना आपण पाहतोय. नक्कीच प्रेक्षकांना विनंती आहे, जे सीमारेषे लगत आहेत त्यांना विनंती आहे सीमारेषेच्या थोडस लांब बसा, कारण नक्कीच मॅक्सवेल जसे आत गेले ते सांगितले होते की पहिलाच बॉल विहिरीवर मारणार आहे, त्यामुळे 2 बॉल बॉय आम्ही विहिरीवरती ठेवले आहेत ऑलरेडी. काय करतील मॅक्सवेल. उंची छोटी पण कीर्ती मोठी. आमचे प्रेक्षक दुर्बीन मधून बघतायत. नशिबाची साथ, तो क्या बात, लावते वाट, 4 धावा, चौकार. मैदानाच्या आतमध्ये मॅक्सवेल जसे उतरलेत तसा इथे आपण पाहतोय 4 धावा, चौकाराचा पाडा चालू केला आहे. शाळेत असताना त्यांनी 4 पासूनच सुरुवात केली होती. 1 2 3 नाही, सुरुवात 4 पासून. डायरेक्ट 4थीच्या वर्गात. यावेळेस फटका चांगला आहे. स्टेट रिझम क्षेत्ररक्षक येतोय कव्हरचा, परंतु अतिशय वेगाने धावतायत. मॅक्सवेल यांच्याकडे स्ट्राईक आहे. दोघे जण विहिरीच्या जवळ बॅटरी घेऊन उभे आहेत. वाईट बॉल, गोलंदाजावरती प्रेशर आहे. गोलंदाजाला आपण दबावाखाली पाहतोय, कारण की मॅक्सवेल सेट झाले आहेत आता. जसे उतरले तसा चौकार आला. पुढचा बॉल, इथे देखील सुरेख बॅट स्विंग मोठ्याने होते. दुरून खेळायचा आहे बॉल, पण बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीयेत. मॅक्सवेल पुन्हा एकदा भूमिका बजावत असताना बॅट स्विंग मोठ्याने होते. यावेळेला आपण पाहिलं तर विहिरीवरचे प्लेयर थोडेसे पुढे आलेत. या वेळेला पाहिलं तर खराटा शॉट खेळलेला आहे आणि इथे एक सिंगल येते. आपण पाहिलं ग्रामीण भागामध्ये आपण बॉक्स क्रिकेटमध्ये हा शॉट सातत्यानं पाहतो. नक्कीच बॉक्स मधून ते मोठ्या बॉक्स मध्ये आले. या वर्तुळामध्ये चांगला फटका पाहायला मिळाला मॅक्सवेल यांच्या बॅट मधून. अजून देखील स्ट्राईक साठी ते जाणार आहेत. नक्कीच पहा, सिंगल काढून देण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. कारण की ज्या पद्धतीने मॅक्सवेलने आल्या आल्या चौकार मारला आहे, तदनंतर इनिंग्स बिल्ड केले आहे. टेस्टचा खूप अनुभव आहे त्यांच्याकडे. फुलटॉस चेंडू पहा, स्मॅश केला आहे. एकच धाव घेतली जाईल, कारण की मॅक्सवेल यांच्याकडे स्ट्राईक राहील, कारण की धावा खूप बनवायच्या आहेत आणि मॅक्सवेल टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आणि तेच करतायत मॅक्सवेल. सिंगल डबल ने मात्र स्वतःवरती जबाबदारी घेऊन खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूचा खेळ राहिला आहे.
मॅक्सवेल तयार. यावेळेला बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि पहा नशिबाची पुन्हा साथ मॅक्सवेल यांच्यासाठी साथ सातत्यानं राहिलेली आहे. शेवटचा बॉल. मॅक्सवेल मोठ्या फटक्यासाठी तयार. यावेळेला